राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज इशारा दिलाय सरकारला, जर धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिलं तर बीडमध्ये उपोषण करणार. अहो सुप्रियाताई, ते माणिकराव कोकाटे त्यांनी त्या मुख्यमंत्री स्वेच्छादार योजनेमध्ये बनावट कागदपत्र बनवली, शासनाची फसवणूक केली, फोर्जरी केली, म्हणून त्यांना 2 वर्षाची शिक्षा झाली. ती जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली. त्यांच्या विरोधात करा ना उपोषण, त्यांचा राजीनामा मागा ना तुमच्या लाडक्या दादाला, तिथं तुम्हाला दिसत नाही. अहो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या लाडक्या दादाचा लाडका पोरगा पार्थ पवार याने त्या मुंडव्यामध्ये एवढा मोठा जमीन घोटाळा केला 2000 करोडचा. त्याच्याबाबत तुमचं म्हणणं काय? तुम्ही म्हणताय मी पार्थशी बोलले आणि पार्थ तसा नाहीये, माझा काही संबंध नाहीये. एवढा जातीवादपणा सुप्रियाताई चांगला नाहीये. या मुंडे कुटुंबियाच्या विरुद्ध या बीडमधील सगळे प्रस्थापित राजकारणी मागे लागलेले आहेत. मग ते सुरेश धस असतील, ते प्रकाश सोळंके असतील, ते पंडित असतील, ते तुमचे बजरंग सोनवणे असतील, आणि या सर्वांचं नेतृत्व पवार कुटुंब करतंय. तुम्हाला ओबीसीतल्या एका भटक्या जमातीतल्या एका कुटुंबातले पंकजाताई असतील, धनंजय मुंडे असतील, कुठंतरी तिथं राजकारणामध्ये तुम्हाला ते बघवत नाही आहेत का? एवढी सरंजामी मानसिकता तुमच्या डोक्यात आहे, याचा आम्ही निषेध करतो. सुप्रियाताई, तुम्ही बीडमध्ये उपोषण करायला गेलात, आम्ही त्या बारामतीमध्ये तुमच्या काटेवाडीमध्ये तुमच्या घरासमोर उपोषण करू. आमच्या ओबीसीचे जे नेते आहेत त्यांच्यावर मीडिया ट्रायल करून त्यांचा राजीनामा घेतलेला आहे. काय दिवस होता धनंजय मुंडेंचा? कुठल्या आरोपीने त्यांचं नाव घेतलं होतं? हे तुम्ही ज्या सुपाऱ्या दिल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांना आणि तुमच्या हे सगळे प्रस्थापित समाजातले तुमचे पै पाहुणे ज्या मुंडे कुटुंबाच्या मागे लागले आणि कुठंतरी ओबीसी नेत्यांची राजकीय कारकीर्द संपवायची, हे असले कट कारस्थानं चाललेली आहेत. आणि आता परत तुम्ही तेच करताय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत. ओबीसींना डिवचणं महागात पडेल.